गावामध्ये एकाच समाजाची बहुसंख्य कुटुंब आहेत. यातील एक कुटुंबाच्या घरी लग्न असल्यामुळे गावातील जवळपास सर्वच जण लग्नासाठी बाहेर गावी गेले होते. गावात थोडेफार ग्रामस्थ होते. या मुलांची आई देखील घरीच होती. ही मुलं खेळता खेळता पाण्यात पडली हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. दरम्यान जेव्हा लग्नावरून वराड परतलं तेव्हा त्यांना तलावाजवळ लहान मुलांची आरडाओरड ऐकू आली. काय झालं म्हणून पाहण्यासाठी काही जण गेले असता समोरचं दृश्य पाहून धक्काच बसला. हे दोन्हीही बहीण भाऊ पाण्यावर तरंगताना दिसले. ग्रामस्थांच्या मदतीनं या मुलांना तातडीनं तलावाबाहेर काढण्यात आलं. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी या मुलांना तपासून मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कारासाठी हे मृतदेह त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात या मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात हा धक्कादायक घटना समोर आली आहे. चिमुकल्या बहीण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. सिन्नर तालुक्यातील रामनगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. धनश्री रवींद्र भंडकर वय वर्ष 4, आविष रवींद्र भंडकर वय वर्ष 5 अशी या बहीण भावांची नावं आहेत.